नृत्य करताना 9वीतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील बिलाबॉंग शाळेत घडली आहे। श्वेतलिना फर्नांडिस असं मृत मुलीचं नाव आहे। या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। बिलाबॉंग शाळेत शुक्रवारी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता। या कार्यक्रमाच्या दरम्यान डान्स करत असताना श्वेतलिना अचानक कोसळली। तिला तात्काळ मुलुंड इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं, परंतु उपचाराच्या आधीच तिचा मृत्यू झाला। दरम्यान दम्याच्या त्रासासाठी श्वेतलिना नेहमीच अस्थमा यंत्राचा वापर करीत होती, मात्र या दिवशी हे यंत्र घरी विसरल्यानं हा प्रसंग घडल्याचं बोललं जात आहे। ॲसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलांनी मुंबईत होळीचा सण साजरा केला। यावेळी सगळ्यांनी सुरक्षितपणे होळी साजरी करावी असं आवाहन या महिलांनी केलंय। ॲसिड हल्ला पीडितांना समाजात मानाचं स्थान मिळावं यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न होत आहेत। मुंबईत साजरा झालेला होळीचा हा सण सर्व प्रयत्नांचाच एक भाग आहे। आम्ही आता आमचं आयुष्य जगायला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। आम्हाला याचा आनंद वाटतोय। ही होळी आमच्यासाठी खूप स्पेशल आहे असं देखील यावेळी या महिलांनी सांगितलं। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप झाला। दादरमध्ये मनसेकडून ईव्हीएम मशीनच्या प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचं दहन करत ही होळी साजरी केली। महापालिका निवडणुकीत मनसेची मतं भाजपला मिळाल्याचा आरोप मनसेने केलाय। ईव्हीएम सोबतच यावेळी पायरेटेड सीडी देखील जाळल्या गेल्या। डोंबिवलीतही बहुजन समाजवादी पार्टीकडून ईव्हीएम मशीनची होळी करण्यात आली। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर काल बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक होळी केली। ईव्हीएम मशीननं घेतलेल्या निवडणुका रद्द करून पुन्हा बॅलेट पेपर पद्धतीने निवडणुका घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पुण्यात लोकायत, सोशलिस्ट पार्टी आणि राष्ट्र सेवा दल यांच्या वतीनं बेरोजगारी आणि महागाईची होळी करण्यात आली। डेक्कनच्या नदीपात्रात या होळीचं आयोजन करण्यात आलेलं। लोकायत, सोशलिस्ट पार्टी आणि राष्ट्र सेवा दल या तीनही संघटना गेली अनेक वर्ष विविध सामाजिक प्रश्न घेऊन होळी साजरी करतात। यावेळी महागाई आणि बेरोजगारीचा ऑक्टोपस तयार करून त्याची होळी करण्यात आली। वर्सोव्यात ही सगळी झिंगाट होळी साजरी झाली, तर तिकडे ठाण्यात नारळवाला चाळीत पारंपरिक पद्धतीनं होळी सण साजरा करण्यात आला। खासदार राजन विचारे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं। चाळींचा आणि जुन्या इमारतींचा रखडलेला विकास व्हावा, लवकरात लवकर तो व्हावा यासाठी साकडं घालत रहिवाशांनी ही होळी साजरी केली। इमारतीचा विकास करत असताना सरकारच्या वतीनं केवळ 180 चौरस फुटांचं घर देण्यात येतं, परंतु 180 चौरस फुटांचं घर खूप लहान असल्यानं किमान 350 चौरस फुटाचं घर मिळावं अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। दृष्टिहीन परिवारातर्फे मुंबईत इंद्रधनुष्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कमला नेहरू ब्लाइंड स्कूलमध्ये अंध मुलांसाठी 7 वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या गेल्या। गायन, नाटक, बुद्धिबळ, एकपात्री नाटक, मिमिक्री यासारख्या स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या। अंध मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दृष्टिहीन परिवाराकडून नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात। याचाच एक भाग म्हणून इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आयोजित केला होता।